सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता। मात्र भाजपमधूनच माजी आमदार दिलीप मानेंना विरोध झाला। विशेषतः दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाकडून मानेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आणि त्यामुळे मानेंचा भाजप प्रवेश वेटिंगवर आहे। भाजपने वेटिंगवर ठेवलेल्या माजी आमदार मानेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र ऑफर दिलेली आहे। सविस्तर पाहूयात। दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। मानेंच्या भाजप प्रवेशाला सुभाष देशमुख गटाचा विरोध। भाजपने वेटिंगवर ठेवलेल्या मानेंना राष्ट्रवादीची ऑफर। माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मानेंची भेट घेतली। या भेटीमध्ये माने यांना पक्षप्रवेशाची गळ घालण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली असून लवकरच माजी आमदार दिलीप माने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार असल्याचं समोर आलंय। परवाच आमची त्यांची भेट झाली, परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही। दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत। ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी, त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखा त्यात काही विषय नव्हता, परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे। आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता माजी आमदार दिलीप माने पक्षात आल्यास पक्षाला सक्षम नेता मिळू शकतो। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचं की नाही हा सर्वस्वी दिलीप मानेंचा निर्णय आहे। दिलीप माने आणि अजित पवार या दोघांचे संबंध अतिशय चांगले आहेत, त्यामुळे पक्षप्रवेशाबाबत दोन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील असं समजतंय। मी सांगितलं की माझं काय असेल तर डायरेक्ट माझी दादाशी बोलू शकतो किंवा दादा मला बोलू शकतात, पण तो आता विषयच येत नाही कुठला दादांशी ह्या पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्ष बदलण्याबद्दल आता कुठला विषयच नाही आहे सध्या। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा प्रसंग येईल तेव्हा काय असेल त्यावेळेला मी दादाशी डायरेक्ट बोलू शकतो, पण आता सध्या कुठली गरज नाही। एकीकडे भाजप आमदार सुभाष देशमुख गटाचा मानेंच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध असल्याचं समोर आलेलं होतं, त्यामुळेच मानेंचा भाजप प्रवेश अजूनही रखडल्याची माहिती आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मानेंना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर असल्याचं समोर आल्यानंतर आता दिलीप माने नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।